नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे आपण झटपट अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून घेतले, त्यानंतर लाल किंवा हिरव्या मिरच्या, तमालपत्र, दालचिनी, 2 मिरे, लवंग असं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर ओलं नारळ, खोबरं आणि लसण अद्रकची पेस्ट आपण तयार करून घेतली, ती इथे तेलामध्ये टाकून घेतली आहे जवळजवळ 2 चमचे। आणि ती सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतवून घ्यायची आहे। आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची मी चॉपरमध्ये एकदा चांगले चॉप करून घेतलेलं आहे, ते इथे टाकून घेतलेलं आहे। आणि त्या सुद्धा भाज्या आपल्याला त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये। आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशी भाजी बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा मी झाकण ठेवून वाफ सुद्धा काढून घेतली आहे, म्हणजे भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्या असतील आणि सॉफ्ट झाल्यामुळे सर्व मसाल्यामध्ये छान त्या मिक्स होतात आणि भाजी छान एकसंध होते। तर हे सर्व आपलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण सगळे बेसिक मसाले टाकून घेणार आहोत। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट टाकल्यानंतर आपण इथे पाव चमचा एवढी हळद सुद्धा ॲड करणार आहोत। हळद ॲड केल्यानंतर इथे मी 1 चमचा एवढी जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। आणि जिरे पावडर टाकल्यानंतर आपल्या घरातला साठवणुकीचा जो कोणता मसाला असेल, गरम मसाला, कांदा लसण मसाला, सब्जी मसाला, तुम्ही जो कोणता मसाला वापरत असाल तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। अगदी कमी साहित्यामध्ये जास्त तामझाम न करता ही भाजी साधी सोपी पण चवीला 1 नंबर अशी तयार होते। तुम्हाला घाई असेल किंवा उशीर झाला असेल, बाहेरून तुम्ही कुठून आले असेल, तर झटपट होणारी अशी ही भाजी आहे। तर हे सर्व साहित्य आपल्या घरात तर अवेलेबल असतं। टोमॅटो, कांदा आपल्या घरात नेहमी असतोच आणि खोबऱ्याचं वाटण सुद्धा आपल्या घरात केलेलंच असतं। तर त्यामुळे अशा पद्धतीने ही झटपट अशी भाजी मी आज तुम्हाला शेअर करते। तर इथे बघा मी ज्या चॉपिंगच्या याच्यामध्ये चांगल्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्यातच पाणी टाकून यात टाकलेलं आहे आणि यात छान झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे चांगलं। याला बघा उकळी फुटलेली आहे आणि व्यवस्थित उकळी फुटल्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करणार आहे। आणि यामध्ये बघा मी सोयाबीन आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि चांगले पिळून सुद्धा ठेवलेले होते। तर हे मसाले पुन्हा एकदा चांगले मिक्स केल्यानंतर इथे मी सोयाबीन टाकून घेणार आहे। तर सोयाबीन सोबत तुम्ही इथे फ्रोझन मटार टाकून घेऊ शकतात किंवा पनीरचे क्यूब सुद्धा टाकून घेऊ शकतात, ते सुद्धा या भाजीमध्ये खूप छान लागतात। इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर इथे बघा मी थोडीशी भाजीला आणखीन छान चव येण्यासाठी इथे कसुरी मेथी टाकून घेणार आहे। तर हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत, एकत्रित करून घेणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी, कोणी पाहुणे जरी अचानक तुमच्याकडे आले ना तर तुम्ही ही झकास अशी 1 नंबर चवीची भाजी तयार करून खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकतात। मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर थोडीशी दाटसर करा, म्हणजे डब्यातून जास्त भाजी बाहेर येणार नाही आणि मस्त अशी ग्रेव्हीची भाजी तयार होते। तर मुलांना सुद्धा कळणार नाही की घरी बनवली आहे, एकदम हॉटेलसारखीच तयार होते, चव एकदम झकास झालेली आहे। तर इथे बघा मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर पाण्यात मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। ही मिल्क पावडर टाकल्यामुळे तुमच्या भाजीची चव एकदम अप्रतिम अशी लागते। तर झाकण ठेवून इथे भाजीला उकळी काढून घेतलेली आहे आणि आपले सोयाबीन देखील मस्त फुललेले आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता, भाजीला छान तर्री सुद्धा आलेली आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे। आणि चवीला तर म्हणताल तर तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कशी कळेल, तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर इथे आता आपण मस्त गरमागरम ही भाजी सर्व करून घेणार आहे। तुम्ही ही भाकरी, पोळी, भात कशासोबतही खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा अशी गरमागरम सोयाबीनची झटपट होणारी भाजी तयार करून खाऊ घाला। तर इथे आपण सर्व केलेली आहे आणि बघा इथे मस्त छान रंग आलेला आहे आणि तुम्हाला इथे मी दाखवते बघा किती मस्त तयार झाली। तर नक्की ट्राय करून बघा, खा प्या।